नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर नारळी पौर्णिमा म्हणलं की नारळी भात आलाच। हा एक पारंपरिक चविष्ट रुचकर असा एक पदार्थ आहे। तो नेहमी आपण नारळी पौर्णिमेला बनवतो, पण यावर्षी नारळी पौर्णिमा विशेष मी ओल्या नारळाचा हलवा बनवणार आहे। रेसिपी सोपी आहे। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन हा ओल्या नारळाचा हलवा कसा बनवायचा ते बघूया। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर इथे अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर वेलची जायफळची पूड नसल्यामुळे वेलची जायफळ आणि चमचाभर साखर ही मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर गोडासाठी इथे आज आपण साखर वापरणार नाही, तर इथे मी ऑर्गॅनिक गुळ पावडर घेतलेली आहे। तर ही आपल्याला 1.5 वाटी लागणार आहे। इथे मी 1 वाटी भरून घेतलेली आहे, याच वाटीने अर्धी वाटी लागणार आहे। परत त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इतकंसं साहित्य लागणार आहे। पण तुम्ही इथे बघू शकता सर्व जिन्नस मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत, त्यामुळे प्रमाण अजिबात चुकणार नाही। आणि याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे। यामध्ये तुम्ही 1 वाटी पाणी किंवा 1 वाटी दूध असंही घेऊ शकता किंवा 2 वाटी दूध सुद्धा घेऊ शकता। सुरुवातीला आता इथे एक मी बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये आपण हा नारळाचा चव काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला गुळ पावडर घालून घ्यायची आहे। तर ही 1 वाटी गुळ पावडर आणि त्याच वाटीने परत यामध्ये आपण अर्धी वाटी गुळ पावडर घालणार आहोत। तुमच्याकडे जर गुळ पावडर नसेल तर तुम्ही गुळ खिसून सुद्धा यामध्ये घालू शकता। हा पदार्थ आपण नारळी पौर्णिमा विशेष बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये मी गुळ पावडर वापरलेली आहे। तर आता हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे यामध्ये एक मॉइश्चर तयार होतं। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आपण आता मिक्स केलेलं आहे। बाकीची तयारी होईपर्यंत हे आपण बाजूला ठेवून देऊया। आता आपण गॅसवरती पॅन ठेवून देऊया। गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यामध्ये अर्धी वाटीमधील 1 चमचाभर तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे तूप आपण पूर्ण पॅनला व्यवस्थित लावून घेऊया। त्यामुळे काय होतं, पीठ भाजत असताना ते तळाशी चिटकलं जात नाही किंवा ते करपलं सुद्धा जात नाही, अगदी छान रंगावर भाजलं जातं। तूप न घालता तुम्ही हे पीठ भाजू शकता, पण तूप घातल्यामुळे या पिठाला खूप छान चव येते आणि या पिठाचा फ्लेवर सुद्धा अगदी घरभर पसरतो। त्यामुळे अगदी थोडंसं तूप घालून त्या तुपावरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त नाही, पण 1 चमचाभर तूप घालून आपल्याला हे पीठ छान अगदी गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी पीठ घेतल्यामुळे मला कमी वेळ लागू शकतो, पण तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागू शकतो। तर गॅसची फ्लेम एकदम कमी आहे। मंद आचेवर हात बंद न करता आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे पीठ छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। पीठ छान भाजलं की हलवा सुद्धा चवीला खूप छान लागतो। पीठ जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर तो हलवा खात असताना तो टाळूला चिटकू शकतो। त्यामुळे इथे आपल्याला पीठ भाजत असताना अजिबात घाई करायची नाही। अगदी सावकाश मंद आचेवर हे पीठ आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 3 मिनिटं झालेली आहेत। हात बंद न करता मंद आचेवर हे मी पीठ भाजत आहे। तर 3 मिनिटांनंतर अगदी हलका याचा रंग बदललेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा सुरुवातीपेक्षा या पिठाचा रंग थोडासा तुम्हाला बदललेला दिसेल। तुम्ही इथे बघू शकता पिठाला खूप छान असा गुलाबी रंग आलेला आहे, छान रंगावरती भाजलं गेलेला आहे आणि हे पीठ छान भाजल्यामुळे याचा फ्लेवर अगदी घरभर पसरलेला आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ भाजण्यासाठी इथे मला बरोबर 5 मिनिटे लागलेले आहेत।
प्रमाण कमी असल्यामुळे इथे मला फक्त 5 मिनिटे लागलेली आहेत। आता हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। गॅस आपण बंद करून घेऊया, कारण अगदी थोडंसं जरी हे पीठ करपलं गेलं की पूर्ण हलव्यामध्ये त्याचा फ्लेवर येतो आणि हलवा जसा पाहिजे तसा होत नाही आणि जशी हवी तशी त्याची टेस्ट येत नाही। या ठिकाणी तुम्ही पिठामधला डिफरन्स बघू शकता। जेव्हा आपण पॅनमध्ये हे पीठ टाकलं तेव्हाचा रंग आणि आताचा रंग, तर असा फरक दिसल्यानंतर गॅस बंद करायचा। आता यामध्ये आपण जे गूळ आणि खोबरं मिक्स करून ठेवलं होतं ते सुरुवातीला यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला आपल्याला हे व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण जे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं पाणी आपल्याला किती लागणार आहे याचं प्रमाण लक्षात येईल। त्यामुळे आपण 2 वाटी जरी पाणी घेतलं असेल तर कधी आपल्याला इथे 1.5 वाटीसुद्धा पाणी लागू शकतं किंवा 2 वाटीसुद्धा पाणी लागू शकतं, कारण हे मिश्रण ॲड केल्यानंतर पिठाला किती प्रमाणात ओलसरपणा आलेला आहे त्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं। त्यामुळे सुरुवातीला घाई न करता आपल्याला हे व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मग पाणी किती लागेल ते बघायचं आहे। परत यामध्ये आता आपण 1 चमचाभर तूप ॲड करून घेऊया आणि अर्धा चमचा तूप राहिलेला आहे ते नंतर आपण वापरणार आहोत। तर इथे मी जे चिमूटभर मीठ घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया, कारण गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ असेल तरीसुद्धा त्याची चव खूप जास्त वाढते। तर इथे मी त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपण गरम करून घेऊया। सुरुवातीला फक्त 1 वाटी मी पाणी गरम करून घेणार आहे। गरज वाटली तर दुसरी वाटी आपण पाणी गरम करून घेणार आहोत। तर हे पाणी अशा पद्धतीने उकळल्यानंतर ते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो आहे, मंद आचेवरच आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत। आता सुरुवातीचं 1 वाटी पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्यामुळे मला परत यामध्ये 1 वाटी पाणी लागणार आहे। ते सुद्धा मी कडकडीत उकळून यामध्ये घातलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये या पिठाचं या हलव्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर तयार झाल्यानंतर यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। राहिलेले अर्धा चमचा तूपसुद्धा यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। गॅस हा बंद आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस आपल्याला परत चालू करून मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। पीठ भाजल्यामुळे ते हलकं होतं आणि त्यामध्ये नंतर आपण ओल्या नारळाचा चव आणि गूळ घातल्यामुळे त्या ओलाव्यामुळे पीठ सुरुवातीला थोडं वाफलं गेलेलं आहे। त्यामुळे परत आपण यामध्ये पाणी घालून हे फक्त 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर यावर तर मी झाकण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असा याला एक रंग आलेला आहे आणि याला एक छान चकाकी येण्यासाठी वरून 1 चमचा मी परत तूप घातलेला आहे, त्यामुळे या हलव्याला एक छान चकाकी येते। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान रवाळ टेक्स्चरचा दाणेदार असा हा ओल्या नारळातील गव्हाच्या पिठाचा हलवा तयार झालेला आहे। रवाळ दाणेदार टेक्स्चर तयार झालं की समजायचं आपण पीठ हे अगदी व्यवस्थित भाजले गेलेलं आहे आणि त्यामध्ये तुपाचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे। पिठावर सुद्धा तुपाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं, पण तुम्हाला परत यामध्ये तूप कमी वाटलं तर तुम्ही परत यामध्ये चमचाभर तूप ॲड करू शकता। अगदी जवळून तुम्हाला दाखवते, अगदी रवाळ टेक्स्चरचा दाणेदार असा हा गव्हाच्या पिठाचा हलवा तयार झालेला आहे आणि नारळी पौर्णिमा विशेष यामध्ये आपण ओल्या नारळाचा चवसुद्धा वापरलेला आहे। त्यामुळे एका नव्या पद्धतीने ओल्या नारळाचा वापर करून नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळातील पिठाचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा रवाळ दाणेदार ओल्या नारळातील हलवा तयार झालेला आहे आणि याची टेस्टसुद्धा अगदी नेक्स्ट लेवल झालेली आहे। अगदी पेढ्यासारख्या चवीचा हा हलवा आता आपण सर्व करून घेऊया। नारळी पौर्णिमा विशेष असल्यामुळे यावरती आपण थोडंसं ओल्या नारळाचा चव घालून घेऊया। तर अशा पद्धतीने आपला हा ओल्या नारळातील गव्हाच्या पिठाचा हलवा तयार आहे। याची चव मी म्हणल्याप्रमाणे अगदी पेढ्यासारखी चव आहे। त्यामुळे मावा खवा न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा हलवा बनवलेला आहे। मला अजिबात आता राहवत नाही, त्यामुळे मी पटकन हा हलवा टेस्ट करणार आहे।
तुम्ही बघू शकता खूप दाणेदार, रवाळ, सुटसुटीत असा हा हलवा तयार झालेला आहे. अगदी खव्याच्या पेढ्यालाही लाजवेल अशी याची चव झालेली आहे. तर नारळी पौर्णिमा विशेष आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.